पाहुणा घरापाशी येतो तेव्हा बाहेर अंधारून आलेले असते. दिवसभर नुसते शिजत असते. सूर्य माथ्यावर येताच सुरू झालेला उकाडा उन्हाबरोबर वाढतच गेलेला होता. कधी एकदा पाऊस पडेल असे झाले होते. अंगातून घामाच्या धारा लागलेल्या असतात. चांगला झडझडून पाऊस पडून गेल्याशिवाय ही जीवाची काहिली काही थांबणार नसते. सारे वातावरण असे तव्यासारखे तापल्यानंतर पाऊस आल्याशिवाय राहत नाही. हळूहळू ढग जमू लागतात. पाऊस पडण्याचा रंग दिसू लागतो. ऊन तर उतरलेलेच होते, पण आता ढगांचे सावट पडू लागले होते. पाहुणा घरापाशी येतो तेव्हा बाहेर अंधारून आलेले होते. पाऊस अगदी कडेशी येऊन ठेपलेला होता. आता केव्हा सर पडेल याचा काही नेम नव्हता, आणि होतेही तसेच. पाहुणा पायरीवरती पाऊल ठेवतो आणि बाहेर आभार कोसळू लागते. पाहुणा हळूच येतो आणि दरवाजावरची कडी वाजवतो. हरिनाथ आराम खुर्चीत स्वस्थ बसून असतात. तोंडाने कसले तरी स्तोत्र गुणगुणत होते. श्वासाबरोबर हरिनाथांचे पोटही वर खाली होत होते आणि पोटाबरोबर जानवे देखील. त्यांच्या दंडावरती भस्माचे पट्टे ओढलेले होते. ताल दिल्याप्रमाणे त्यांचे हात हलत होते. डोळे मिटलेली त्यांची ती मूर्ती ध्यानस्थ बसलेल्या एखाद्या योग्याप्रमाणे भासत होती. दाराची कडी खडखडताच त्यांचे डोळे उघडले. फक्त एवढीच हालचाल, बाकी कोणतीही हालचाल त्यांनी केली नाही. बाहेर गडगडले. बाहेरचा पाहुणा अधीर झाला होता. त्याने पुन्हा कडी वाजवली. हरिनाथ बोटांची चिमटी करून तिने आपल्या गुबगुबीत छातीला एकदा उजवीकडे एकदा डावीकडे स्पर्श करतात आणि त्यांचे ओठ काहीतरी पुटपुटू लागतात. पाहुणा पुन्हा एकदा कडी वाजवतो, जरा जोरात, जरा हुकमतीने. आता दार उघडले गेलेच पाहिजे. पावसाचा सपकारा थेट पायऱ्यांवर देखील येत आहे. पाहुणा अस्वस्थपणे नक्षीदार मुठीची काठी या हातातून त्या हातात खेळवत राहतो. पुन्हा एकदा तो कडी वाजवतो, जरा जोरात, पुन्हा एकदा हुकमतीने. आतल्या दारावरच्या काचेच्या नळ्यांचा पडदा खळखळतो. निरांजनी दारात येऊन उभी राहते. ती उघडच कडीचा आवाज ऐकून बाहेर आली आहे, पण हरिनाथांच्या परवानगी वाचून तिचे पाऊल उचलत नाही. ती उंबरठ्यात खेळून उभी राहते, एखाद्या चित्रासारखी. तसे ते चित्र दिसते अत्यंत मोहक. पिंगट केशसंभार मोकळा सुटून कमरेखाली पोहोचला आहे. त्याने वेढलेला गोरा टवटवीत चेहरा पाण्यात फुललेल्या पांढऱ्या शुभ्र कवठीत चाफ्यासारखा दिसतो. तारुण्य नुसते अंगाअंगातून उसळत आहे. तेव्हा ऊर असो की उचललेले पाऊल असो, प्रत्येकच अवयव देवाने कसा घोटीव बनला आहे. हरिनाथ नुसते हात उचलतात आणि ते चित्र भंग पावते. निरांजनी पाऊल उंबरठ्या बाहेर टाकते. हरिनाथ दरवाजाकडे दृष्टी फिरवतात. निरांजनी पुढे होऊन दरवाजा उघडते. त्या क्षणी तिची नजर त्या पाहुण्यावर पडते आणि तिथेच स्थिरावते. अचानक दार उघडले जाताच दृष्टीला पडलेल्या या अलौकिक लावण्याने पाहुणा चकित झालेला होता. नजरा बांधून ते दोघे एकमेकांकडे पाहत राहतात. हरिनाथ बसल्या जागेवरूनच निरांजनीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे दृष्टिक्षेप करतात. जणू त्या दृष्टीचा स्पर्श झाल्यासारखी निरांजनी चमकते आणि पुढच्याच क्षणाला माघारी वळते. बाजूला होऊन पाहुण्याला वाट करून देते. पाहुणा आता घरामध्ये येतो. तो घरामध्ये आल्यानंतर हरिनाथ त्याला आपादमस्तक न्याहाळतात. पाहुणा अत्यंत देखणा आहे. अंगापिंडाने भरलेला आहे. शरीर तारुण्याने रसरसलेले. त्याच्या त्या तारुण्यात एक विलक्षण शक्ती आहे. विलक्षण. पाहुण्याचे डोळे हिरवट रंगाचे आहेत. एखाद्या खोल गूढ डोहासारखे ते भासतात. जागोजाग वेलींची जाळी असलेला, पाणसापांनी वेढलेला असा डोह.
पाहुण्याचे कपाळ भव्य आहे. चेहऱ्यावरून वाटते की याने आयुष्यामध्ये खूप काही पाहिलेले आहे आणि तरीही कसा कोण जाणे, पण तो पोरसवदा वाटेल इतका तरुण दिसतो. त्याचे हिरवट डोळे निता निरांजनीवर खेळतात. तो मनामध्ये विचार करतो, ही या माणसाची बायको, इतकी तरुण, इतकी. तसे पाहिले तर तिला हा नवरा मुळीच शोभत नाही. याचे वय बरेच असावे. अंगकांती चांगली सतेज असली तरी याला तरुण निश्चितच म्हणता येत नाही. पाहुण्याच्या विचारांचा पडसाद निरांजनीच्याही मनात उठल्याशिवाय राहत नाही. तिच्या मनात एक सुंदर फूल उमलू लागले होते. त्या फुलाच्या सुगंधाचा तिला स्वतःलाच संकोच वाटतो. ती लाजून मान खाली घालते. पदराच्या शेवाशी चाळा करीत उभी राहते. आता हरिनाथ तिच्याकडे पाहतात आणि मग डोळे किलकिले करून पुन्हा एकदा पाहुण्याकडे नजर फिरवतात आणि अचानकपणे म्हणतात, बसा. पाहुणा आता निवांत बसतो. हातातल्या काठीशी खेळत त्याच्याकडे रोखून पाहत तो म्हणतो, मी कालदुर्गातून आलो. निरांजनी त्याच्याकडे अर्धवट विस्मयाने, अर्धवट आदराने पाहते आणि मनामध्ये विचार करते, हा कालदुर्गातून आला, जिथं वस्ती नाही, जिथं जायला कुणी धजत नाही, अशा त्या दुर्गम एकाकी किल्ल्यावरून हा आला. त्यावर तो बोलू लागला, मी पुराण वस्तू संशोधक आहे. निरांजनीच्या नजरेने देखील पाहुण्याला उत्तेजन मिळते. संशोधक म्हटल्यानंतर एखादा पुराण पुरुष डोळ्यांसमोर येतो नाही का? त्या मानानं हा फारच तरुण दिसतोय असं वाटत असेल ना तुम्हाला? सर्वांनाच आश्चर्य वाटतं माझ्या या तारुण्याचं. तुम्ही आत्ता येताय हे कालदुर्गाकडून असंच म्हणालात ना? हरिनाथ विचारतात. या विचारण्यावर पाहुणा शांतपणे हसत राहतो. कालदुर्गाची फारच भीती घेतलेली दिसते आहे इथल्या लोकांनी. पाहुणा हसत हसत म्हणतो, कालदुर्गाचा स्वामी कालदमन दुर्गातून बाहेर पडतो आणि इथल्या भागात संचार करतो, अशी या भागामध्ये खूप जुनी समजूत आहे, होय ना? निरांजनीला काहीतरी बोलायचं होतं, पण तिचा धीर झाला नाही. 400 वर्ष झाली कालदमनाला. अजूनही तो जिवंत आहे असं म्हणतात. त्याला वृद्धत्वामुळं मृत्यू येणं शक्य नाही, कारण तो म्हणे दुसऱ्यांची शक्ती शोषून घेतो आणि पुन्हा तरुण होतो. आणि पाहुणा हसू लागतो. त्याची नजर भिरभरत दाराबाहेर जाते. पाण्याच्या झिरझिरीत पडद्यातून दिसणाऱ्या दूरवरच्या कालदुर्गाकडे तो एकटक पाहत राहतो. घरासमोरची पायवाट थेट दुर्गाकडे जाते. दोन्ही बाजूंना दाट झाडी. दिवसा काळोखल्यासारखे व्हावे अशी ती पायवाट. ती पायवाट संपते तिथेच कालदुर्गाचा दगडी तट उभा आहे. त्या तटावर आता तृण माजले असले तरी अधूनमधून डोकावणारा काळाशार दगड अंगावरती शहारा आणतो. जागोजाग वाळकी झाडे त्यांच्या काटक्यांसारख्या डहाळ्यांनी तो तट असंख्य भाले टोचलेल्या शिरहीन कबंधासारखा दिसतो. पायवाट संपते तिथे दुर्गाची पहिली पायरी सुरू होते. वेड्या वाकड्या वर वर जात त्या पायऱ्या दृष्टीपलीकडे नाहीशा होतात. आता त्या पार ढासळल्या आहेत. त्यामुळे तो दुर्ग कुबड काढून बसलेल्या म्हाताऱ्यासारखा दिसतो. त्या दुर्गात आता कुणीच राहत नाही. जणू तो उदासवाना ओसाड दुर्ग त्याचा स्वामी कालदमन याची समाधीच असल्यासारखा वाटतो. पण समाधी तरी कशी म्हणावी? कारण लोकांचा समज असा आहे की कालदमन अजून जिवंत आहे, कुठल्या तरी वेगळ्या रूपाने वावरतो आहे. मी तुमच्याकडे आलो ते पावसाच्या भीतीनं, तो पाहुणा सांगू लागतो. पावसाला कधी सुरुवात होईल याचा नेम नव्हता. माझ्यापाशी छत्री नव्हती. पावसानं केव्हाही अडवलं असतं. अगदी थोडक्यात बचावलो. पाऊस कमी होईपर्यंत मी इथंच थांबलो तर आपली काही हरकत नाही ना? छे छे,
हरकत कसली. हरिनाथ म्हणतात, खुशाल थांबा की, आपण गप्पा मारू. पुन्हा एकदा पाहुण्याची नजर निरांजनीवर फिरू लागते. इतकी सुरेख कांती, हे सुंदर फूल इथल्या रानात कसं काय उगवलं असेल. निरांजनीची नजर आता थोडी धीट होते. पाहुण्याचे शरीर टिपू लागते. कोण असेल हा. त्याच दरम्यान हरिनाथ गप्प बसलेला असतो. मधून मधून ते निरांजनीवरती नजर फिरवत असतात. कालदमन मोठा भयानक होता असं लोक म्हणतात. पाहुण्याला लांबूनच हरिनाथांचे विचार वाचता येतात. या संशोधनात आम्हाला एक एक अशा चमत्कारिक कथा ऐकायला मिळाल्या आहेत. हरिनाथांचे लक्ष पाहुण्याच्या बोलण्यात नाही, ते खेळले आहे निरांजनीवर. तिची नजर मध्येच पाहुण्यावर लागते, मध्येच खाली वळते, क्षणार्धात परत धीट होते. ओलसर लालिमा पोळ्यासारखा मध्येच तकाकतो. पाहुण्याला डोळ्यात साठवीत आर्त स्वरात, कालदमनाची कथा ऐकली आहे का कधी. कालदमनाची. त्यावर पाहुणा हसतो. एकच का, कालदमनाच्या कितीतरी कथा सांगू शकतो मी. मग एखादी सांगा ना. हरिनाथांचा करडा स्वर मध्येच कानावर पडतो. घरात जा, पाहुण्यांसाठी चहा घेऊन ये. चाबूक बसल्यासारखी ती जागची उठते आणि मुकाट्याने घरात निघून जाते. आणि पाहुणा पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहतो. मनातल्या मनात तो कसला तरी निश्चय करत असतो. दोघेही गप्प बसून राहतात. एक विचित्र दडपण त्यांच्यावर पडते. दोघेही निरांजनीचाच विचार करीत असावेत. मग ते काय ठरवत असतील कोण जाणे. बहुधा पाहुण्याला असे वाटत असावे की हरिनाथांसारख्याला निरांजनीसारखी सुकुमार पत्नी शोभत नाही. तिची खरी जागा आपल्यापाशीच. हरिनाथ पाहुण्याला एक क्षुल्लक तरुण याहून अधिक महत्त्व देत नाहीत. पण त्याच्यापासून धोका आहे हे त्यांना जाणवलं असावं. पण या विषयावर बोलत मात्र कुणीच नाही.